हाय, तर आज आपण बनवूयात पनीरची भाजी. तर मी कांदा, लसूण आणि अद्रक छान अशी भाजून घेतली तेलात आणि एकीकडे मी शिमला मिरची आणि कांदा मोठा-मोठा कट करून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये इथे शिमला मिरची आणि कांदा मी तसंच भाजून घेते. अ, असं छान क्रंची होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. हे आपण पनीरसोबत ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. काजू घेतलेले आहेत थोडेसे, एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण तेल टाकून छान थोडं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. हा पूर्ण मसाला एकदम थंड करायचा आहे. नंतर छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे मी पनीर घेतलेले, पनीरचे छान छोटे-छोटे क्यूब्स केलेले आहेत. मसाला पण छान बारीक करून घेतलेला आहे. तेल टाकायचं, जिरं मोहरी घालायची आणि त्याच्यामध्ये हा आपण लसूण, कांदा, टोमॅटोचा मसाला केलेला होता ते घालायचा. इकडे मी पनीर मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडं धनेपूड घेतलेली आहे. इकडे छान असं तेल सुटेपर्यंत मसाले टाकून घ्यायचे आणि चांगले भाजून घ्यायचे. चांगलं तेल सुटलं आपल्या ग्रेव्हीला की मग हे शिमला मिरची, कांदा आणि पनीर टाकून घ्यायचं आहे. एकदम झटपट बनते आणि खूप सोपी रेसिपी आहे ही. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप लवकर बनते आणि अगदी बेसिक वस्तूंपासून बनते ही. खूप छान झाली होती भाजी. एकीकडे मी चपात्या पण करून घेतलेल्या आहे. वरतून छान कोथिंबीर घालूयात आणि मस्त जेवण करून घेतलं. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.